हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज आहे माझा थर्ड डे इकडे रांसी गावमध्ये. आज मी जाणार आहे धारी देवीला, कारण माझं धारी देवीचं दर्शन झालं नाहीये. इथून मी ट्राय करते की काहीतरी मला कनेक्टिव्हिटी मिळू दे, पण कॅबचे फेअर्स खूप जास्त आहेत. 5-6,000 रुपीज म्हणतायत फक्त जाऊन यायचे धारी देवीला. सो आय एम थिंकिंग की इथून शेअरिंग कॅब्स आहेत, 2-3 वेळा चेंज करावं लागेल. ते चेंज करून जाते आणि रिटर्न येताना मला काहीतरी करावं लागेल. म्हणजे शेअरिंगमध्येच परत यावं लागेल. मला माहिती नाही मी कसं करणार आहे, पण मी करणार आहे. हे बघा, बाकी माझं मेकअपचं सामान सगळं. सो मेकअप नाही आहे, म्हणजे बघा, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, क्लेन्झर, रोज वॉटर. हे बोरोलिन मी घेतलंय. तुम्हाला हे दिसत असेल माझ्या नाकावरचं. म्हणजे खूप स्किन गेली आहे, म्हणजे टॅन झाली आणि नंतर ती स्किन निघायला लागली आहे. सो आता मला जरा व्यवस्थित स्वतःला मॉइश्चराईज करायचं आहे. मी रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते. हॅलो. सो आता आम्ही चाललो आहे कालीमठला आणि इथून आम्ही गाडी केली आहे कैलासच्या होमस्टेमध्ये, म्हणजे त्याच्या भावाचीच गाडी आहे. सो ते आम्हाला 4,000 रुपीजमध्ये आसपास ज्या काही गोष्टी आहेत ना बघण्यासारख्या तिकडे फिरवणार आहेत. आणि मला एक पार्टनर मिळाली आहे. सो मग ती पण सोलो आहे, मी पण सोलो आहे. सो आम्ही 2,000 रुपीज शेअर करून चाललो आहे फिरायला. आणि तुम्हाला दाखवते, हा आहे होमस्टे. तिथून खालून एंट्री आहे, असं वर यायचं आणि दॅट्स माय रूम. माझ्या रूममध्ये दुपट्टा आणि बुक आहे. आता मी रेडी होणार आहे म्हणून मी हे काढून ठेवलं आहे. आणि हा माझ्या रूमचा व्ह्यू आहे. जस्ट सी. सी दिस अँड दॅट्स मी. आता मी सनस्क्रीन वगैरे लावून घेते, व्यवस्थित रेडी होते अँड जाते फिरायला आणि मग ब्लॉग करते. मग भेटूया आपण निघताना. स्टे ट्यून. मी रेडी होते. मी माझा मेकअप पाऊच काढला आहे. ॲक्च्युली मला कळत नाही मी काय लावू फेसला, कारण निघतं ना पूर्ण स्किन निघते आहे, टॅनिंग झालं आहे. तर एकदम हलकं हलकं करून जाते, म्हणजे पावडर आणि थोडंसं कन्सिलर टाईप्स लावते आणि निघते. आता फायनली मी निघते आणि रूमची लाईट, फॅन सगळं बंद करून लेट्स गो. आणि आता आम्ही निघालो आहे, म्हणजे मी वरून खाली आले. मी गाडीसाठी वाट बघते. तर प्रियांशू जो आहे ना, कैलाशचा भाऊ, तो येतो आहे आमच्यासोबत आम्हाला फिरवायला. सो तिकडे ना एक ट्रेक पण आहे काहीतरी छोटासा. बघू आता मला जमतं आहे की नाही. मी ट्राय करेन, जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तरी पण इट्स ओके. इकडचा व्ह्यू बघा, खूप सुंदर. आता गाडीची वाट बघते. गाडी आली की मग आम्ही निघू आणि मग तुम्ही पण चला माझ्यासोबत माझ्या जर्नीवर. आता झालं आहे काय की मी आली आता उखीमठला आणि ना माझ्या घशात इतकं दुखतं आहे. सो मी इथे मेडिकलमध्ये येऊन ना थ्रोटचं औषध घेतलं आहे. आणि हे बघा, हे आहे मार्केट. इकडे इथे माझी गाडी उभी आहे आणि आता मला बरं नाही वाटत. ॲक्च्युली खूप ऊन असल्यामुळे ना मला कसं तरी होतं आहे. सो मी ती टॅबलेट घेतली. आता मी ही खाणे के बाद लेणी आहे. ओके, ती जेवणानंतर घ्यायची. मी काहीच खाल्लं नाही. सो मी काहीतरी खाते आणि टॅबलेट घेते. लंच होईपर्यंत केळं खाते मी. 2 झाले. 1 2. हे बघा, इथे वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल तर नाही आहे, मला वाटतं हे बनवलेलं आहे, पण तो सुंदर दिसतंय. रोखते आहे ना थोडं. मी म्हटलं वॉटरफॉल आहे, पण हे डॅमचं पाणी आहे. आणि ते बघा ना डायरेक्ट खाली आदळतं, त्याचा आवाज येतो बघा. मला दाखवते. आणि खाली पाणी, धूर सगळं आहे. इथे मी ॲक्च्युली वॉटरफॉलबद्दल सांगत होते. म्हणजे हा एक आर्टिफिशियल वॉटरफॉल आहे, डॅमचं पाणी येते. पण माझ्या माईकचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि मग साऊंड कवर नाही झाला. त्यामुळे मग मी आता हा व्हॉइस ओव्हर देते की हे डॅमचं पाणी आहे, हे अशा पद्धतीने सोडलं आहे तिकडे. आणि इथे बघा, ही गाय माझ्या मागेच लागलेली. मी इतकी घाबरलेले. तुम्ही परत बघू शकता. ती गाय जातच नव्हती, ती आमच्या मागे येत होती कंटिन्युअसली. अँड हा प्रियांशू आहे, हा गायला लांब करत होता, पण ती काय ऐकायला रेडी नव्हती. तुम्ही बघा.
आता आम्ही आलोय कालीमठ मंदिरमध्ये. आता आम्ही आलोय कालीमठ मंदिरला. परत असे देवाचे शॉप्स आहेत इकडे. तुम्ही गोष्टी घेऊ शकता आणि इथे मंदिरचे थाळी घेतली आम्ही आणि इथून मंदिरात चढाते का ते 150 रुपीजची. त्यामध्ये काय काय आहे बघा. 130 उसको दे दो फिर वो हैदराबादी है फिर तो 150 का हो जाएगा ना वो श्रृंगार तो नहीं ना श्रृंगार नहीं होगा तो वही ना इसको करो ना टेस्ट करो तो जो नारळ है धागा है कपूर है सब कपूर है और नाल है श्रृंगार है यहाँ चलेंगे बाद ते चपला काढायच्या आणि इथून मंदिरात जायचं. येस सगळीकडे असे शॉप्स आहेतच. आम्ही मंदिरात आलो ही थाळी घेऊन. पंडितजींनी आमची पूजा केली, त्यांनी मंत्र उच्चारले आणि इतकं रिलॅक्स वाटलं ना. तिलक केलं आणि तुम्ही दर्शन करा देवीचे. ॲक्च्युली मला ना सकाळपासून थ्रोटमध्ये खूप प्रॉब्लेम होता आणि इतकं प्रसन्न वाटतं. खूप शांत आहे इकडे. बाजूला नदी आहे, ती नदी पण मी तुम्हाला दाखवते. आणि बाकी तुमचं पण दर्शन झालं आहे तर आता निघूया इकडून आणि जाऊया पुढच्या टेम्पलमध्ये. त्यातून आम्ही निघालो. आता इथे ना महालक्ष्मीचं मंदिर आहे बघा. आता इकडे चालले मी ह्या बाजूला. पंडितजींनी बोलवलं, म्हटलं ठीक आहे जाऊया. सो हे आहे ते मंदिर. इथे महादेवाचं पण मंदिर आहे आणि हे आहे देवीचं. अच्छा हाँ मतलब राकेश्वरी माँ. हाँ मैं होकर आई कल वहाँ पे. नदी आहे आणि इथे आहे शिवालय. आता इथे पुढे जाऊया. आता आमचे दर्शन झाले माताच्या मंदिरात. आता आम्ही चाललो आहे भैरव मंदिरात. इथून आहे भैरवनाथ मंदिर, मार्गदुरी 20 मीटर. सो मी चालले. मला वाटलं खूप वर आहे तर मी म्हटलं की जाऊ की नको, पण आता आली आहे तर मग जाऊन येते. इथेच आहे 20 मीटर्स. ओके इथे वर आहे मंदिर. फोटो काढत काढत चालले मी. इथून आम्ही आलो आणि इथे आहे मंदिर. आता आम्ही भैरव मंदिरमध्ये आलो आहे आणि भैरव देवताचे तुम्ही पण दर्शन करा. अँड दॅट्स श्री. हाय श्री. ॲक्च्युली ती म्हणजे फर्स्ट टाईमच मला भेटली आहे आणि मला असं शुअर नव्हतं की म्हणजे जायचं आहे नाही जायचं आहे, पण ठरता ठरता नाही ठरता ठरता आम्ही आलो आणि इतकं मस्त वाटलं, इतकं छान वाटलं. माइंड रिलॅक्स झालं आहे. आणि ती योगा ट्रेनर आहे आणि ती अजून खूप गोष्टी करते, हीलर आहे, खूप साऱ्या गोष्टी ती करते. सो मला खूप चांगली कंपनी पण मिळाली अँड आय एम व्हेरी हॅपी. हे बघा ह्या मंदिरातून आम्ही निघालो आणि इथे ना पंडितजीचं स्थान आहे. ते आम्हाला बोलले की तुम्ही दर्शन करून या, मी तुम्हाला चहा पाचतो. सो आम्ही आता त्यांच्याकडे चाललोय चहा प्यायला. इथे ते राहतात. पंडित जी पहले तो प्रणाम. जय माता दी. और आपने हमें इतने अच्छे दर्शन करवाए इसलिए धन्यवाद. पर आप हमें मंदिर के बारे में कुछ बताइए. ओम केदार मंडले दिव्ये मंदाकिन्यां परतटे सरस्वत्या तटे सौम्य काली तीर्थम स्मृतम. इस स्थान पे भगवती महाकाली, महालक्ष्मी, महासूर्य तीनों देवियां विराजमान हैं. इस स्थान पे भगवती महाकाली ने आदि समय पहले जब पृथ्वी लोक में राक्षसों की उत्पत्ति ज्यादा हुई थी तो देवताओं ने भगवती महाकाली की तपस्या की, भगवती की स्तुति की. उन देवताओं की तपस्या से प्रसन्न होकर इस स्थान पे सिद्धपीठ कालीमठ में भगवती महाकाली उत्पन्न हुई.
जब भगवती महाकाली उत्पन्न हुई तो भगवती महाकाली ने रक्त भी जो राक्षस था उसका संहार किया, उसका विनाश किया। और उसका विनाश करने के बाद भगवती, जो आपको चांदी का यंत्र मैंने नीचे दिखाया आपको, जहाँ पे आपने पूजा की, उस भगवती के उस समय भगवती ने रक्त बीज को मारने के बाद इसके नीचे माता का कुंड है, उस कुंड में भगवती महाकाली अंतर्ध्यान हुई। जब भगवती महाकाली अंतर्ध्यान हुई तो भगवती महाकाली ने अपने सभी भक्तों को कहा कि मेरा भक्त कोई भी यहाँ पे सच्चे मन से मेरी पूजा करेगा, पाठ करेगा, जप करेगा, तप करेगा, दर्शन ही करेगा, मैं उसकी मनोकामना पूर्ण करूंगी। यम यम चिंतते कामम तम तम प्राप्ति निश्चय। किसी भी चीज की चिंता करोगे, किसी भी कामना करोगे, मैं कार्य उसके पूरा करूंगा। यहाँ पे भगवती महाकाली, महालक्ष्मी, महासुरती तीनों देवियां विराजमान है। लक्ष्मी के मंदिर में भगवती महाकाली का अखंड धुना 3 युगों से जल के आ रहा है और अखंड ज्योत है जो कि 3 युगों से जल के आ रहे हैं। सरस्वती जी का मंदिर है, उसी स्थान पे कालिदास जी ने विद्या की प्राप्ति की थी और कालिदास जी को इस स्थान पे विद्या की प्राप्ति भी हुई थी सिद्धिपीठ काली मठ में। उत्तर भारत का पहला तांत्रिक पीठ है सिद्धिपीठ काली मठ। माँ भगवती आपकी भी यात्रा मंगल में एक पूर्ण करे। आप आ रखे हैं, आपके बहुत अच्छे ढंग से भगवती की पूजा की आपने, भगवती के दर्शन किए और इसके साथ शुभकामनाएं। जय माँ काली। लो खाली हे माताचं मंदिर आणि आता इथे हा प्रियांशू थांबलाय. अँड नाव विल गो आउट फ्रॉम हिअर. इथे तुम्ही दर्शन करा माताचं. आता आम्ही निघतो इथून. इथे जरा आम्ही फोटोज वगैरे काढले कारण परत कधी येणं होईल माहित नाही. आणि ही नदी इथून आलो आणि इथून बघा हा रस्ता आहे. इथून हा रस्ता आहे जायचा. आम्ही आता चाललोय नदीजवळ आणि इथे लोक राहतात. मला यायचंच होतं नदीकाठी पण म्हटलं येता येईल की नाही आय डोंट नो. आणि हिने विचारलं श्रीने की यहाँ जाने का रस्ता कहाँ से. ते बोलले इथून. म्हणजे आम्ही बाहेर पडल्यानंतर ठरवलं, मंदिरच्या बाहेर पडल्यानंतर की इथे जायचं का, आणि आलो. ऍक्च्युली ती गेलेली पाण्यात पण माझी पण इच्छा झाली. मी म्हटलं मी पण येते, सो मी पण चालली आहे. टेक दिस. आले पाण्याजवळ. मला इतकं बरं वाटतंय. पाणी इतकं थंड आहे. तर आता मी पाण्याजवळ आलेले. तुम्ही माझ्या मागे पाणी बघू शकता. इतकं प्रेशर आहे आणि पाणी इतकं थंड आहे. मी पाय टाकून बसलेले बराच वेळ. मला खूप बरं वाटलं या मंदिरात येऊन. आणि या मंदिराचं नाव आहे काली मठ. बाकी तुम्ही बघू शकता मागे. हाय. तिकडे बसलेले समोर. इथून मी इथे आलीये आणि आता आपण निघतो इथून. जेवायचंय. मग आम्ही जाऊ ओंकारेश्वर मंदिरात आणि तिथून पुढे जाऊ होमस्टेला. फायनली आम्ही इथून निघतोय परत जायला आणि माझी चप्पल पूर्ण भिजली आहे. बट इट्स ओके. ज्या पायऱ्यांनी आम्ही खाली आलो त्याच पायऱ्यांनी वर जायचंय. आणि ये कौन सी रिवर है. आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी सरस्वती नदी. आता भूक लागली खूप. आहेत पायऱ्या जायच्या. सो मी मेन गेट कडे आले. इथून आम्ही खाली उतरलेलो आणि हा आहे नजारा. आता हे मी आणलंय. ते काका आपल्याला पिशवीत टाकून देत आहे आणि हे त्यांचं शॉप आहे. ही आहे आमची गाडी. हा प्रियांशू. यस मैं बैठूं आगे थोड़ी देर. चलो हाँ करवा देते. ठीक है. प्रियांशू एसी ऑन कर दो ना प्लीज. कारण गाडी खूप गरम झाली आहे आणि मग आम्ही म्हटलं की एसी ऑन करू देत. मग आम्ही जाऊन बसू. मला माईकची इतकी भीती वाटते. मी 10 वेळा माईक चेक करते. नाही ओंकारेश्वर करना है ना. हाँ 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 राईट. हाँ हाँ. सो आता आम्ही फायनली गाडीत बसलोय अँड आम्ही चाललोय आता ओंकारेश्वर मंदिरात. आधी आम्ही ठरवलेलं की जेवायला जाऊ पण ही गाडी आम्हाला परत द्यायची आहे. सो ही गाडी द्यायची आहे म्हणून आम्ही आधी ओंकारेश्वर करू आणि मग जाऊ की म्हटलं आणि मग जेवू. हे बघा स्वतः रस्त्याने जाताना आम्ही ना त्याला थांबवलं की थांब 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 आम्हाला ते कव्हर करायचं. खूप सुंदर आहे इथे सगळं ना. खूप सुंदर.
सो आता आम्ही आलो आहे मिनी प्लेट घेऊन. चल चलते हैं, पंच वहीं है ऊपर पंच क्या करना है? 5 ले लो थोड़े. हां ठीक आहे. सो आता मी पण प्लेट घेतली आहे. आम्ही चाललो आहे मंदिरात. हे पण मोठं मंदिर आहे. हे गन्ने का ज्यूस पिए क्या? ओके पाडी लस्सी भी आहे. ठीक आहे. आणि ही एंट्री आहे. इथून चाललो आम्ही पुढे. मला असे शॉप्स ना खूप आवडतात छोटे छोटे. ते खूप छान छान गोष्टी मिळतात. हा ना लिहिली ताटात ना बेलपत्र मिसिंग होतं. त्या अंकलने आम्हाला आयडिया दिली की अरे बेलपत्र चढवायचं असतं ना शिवलिंग. म्हटलं अरे हो बरोबर आहे. मग मी गेले मागे मागायला तर त्या अंकलने परत ॲड केलं. आणि हे बघा हे आहे मंदिर. इथे आपण जाऊया. सध्या इथे हे बघा हे आहे ओंकारेश्वर मंदिर. ह्या मंदिराचं महत्त्व असं आहे की जेव्हा केदारनाथ आणि बद्रीनाथचे दार बंद होतात तेव्हा त्यांची डोली इथे आणून ठेवतात ह्या मंदिरात. मंदिर बघा किती सुंदर आहे मंदिर. हे आहे ओंकारेश्वर मंदिर. जय महादेव. हा माकड तिकडे एक माकड दिसलं आणि हे बघा रात्र मत करो. सो आता इथून आम्ही आलेलो आणि हा आहे मंदिर परिसर. इथे ह्या माकडांनी इतका त्रास दिला ना. हे बघा इकडे नंदीजवळ बघा. आणि हे आहे ओंकारेश्वर मंदिर ऑफ उत्तराखंड. आणि इथे आहे हे पंचकेदार लिंग दर्शन बाराही एवं भैरवनाथ. हा मंदिरच्या मागचा परिसर आहे. आणि हे बघा हे आहे मेन गर्भगृह. मग इथून पुढे गेलो की हे आहे मंदिर. मंदिराची एंट्री इथून. आणि हॅलो. तर आता मी ओंकारेश्वर मंदिरात आलेले. मी तुम्हाला सांगितलं माझे दर्शन झालेत. माझ्यासोबत पंडितजी आहेत. पंडितजी अपना नाम बताइए. मेरा है विश्वमोहन जमलोकी वेदपाठी बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समिति. आणि त्यांनी आमची छान पूजा केली. आता ते मंदिराचं महत्त्व सांगतायत. आपण ऐकून घेऊया त्यांच्याकडून. यहाँ पे ये पंच केदार का गद्दी स्थान ओंकारेश्वर मंदिर ऊखीमठ के नाम से मुख्य रूप में जाना जाता है. केदारम मध्यमम तुंगम तथा रुद्रालयम प्रियम कल्पकम च महादेवम सर्व पाप प्रणाशनम. परब्रह्म परमेश्वर भगवान ने जो है हिमालय में 5 मुखों से पांडवों को दर्शन दिया है, जो पंच केदार के नाम से जाना जाता है. और यह पंच केदार का गद्दी स्थान ओंकारेश्वर मंदिर ऊखीमठ के नाम से मुख्य रूप में जाना जाता है. यहाँ पे मुख्य मंदिर में जो है महाराजा मानधाता की ध्यानाविष्टित मूर्ति है. पत्थर की पाषाण काल की है. उन्होंने कई सालों तक एक पैर पे तप किया है. भगवान ने ओंकारेश्वर रूप में यहाँ पे जो है दर्शन दिया है. तो और बाराही माता भैरवनाथ जी हैं. इधर केदार बाबा का ही गद्दी दर्शन है. उषा अनिरुद्ध विवाह परिणय स्थल शक्ति के रूप में चंडिका माता दर्शन है. और ये लिखा है यहाँ का जो ऊखीमठ का जो महात्म्य है ये लिखा है. यहाँ पे तमाम देश विदेश विश्व के लोग आते हैं और संत साधक आते हैं, अपनी अपनी साधनाओं को करते हैं और मनवांछित फल की यहाँ पे प्राप्ति होती है. और परब्रह्म परमेश्वर सबके जो है दुखों को दूर करते हैं. सब सुखी रहें, निरोग रहें, स्वस्थ रहें, मस्त रहें, व्यस्त रहें. बहुत बहुत शुभकामनाएं. भगवान आपकी यात्रा को मंगलमय के. हर हर महादेव शंभू. सो आता आम्ही निघतो इथून. आम्ही इथे थाळी ठेवलेली. थाळी घेऊया. हे बघा इथे ठेवलेली. लेट्स गो. इथे माझे पाय बघा किती सुजले आणि हे जे मला लागलेलं ह्यामुळे तर हा पाय अजून इथून ना मी गन्न्याचा ज्यूस प्यायले. मी ॲक्च्युली पाय इतका दुखतोय ना. आता आमचं झालंय. सो आम्ही निघालो आता घरी जायला. अँड ही आहे आमची गाडी. आता ही निघते. आता फायनली आम्ही निघालो आहे. आम्ही चाललो आता डिरेक्टली होमस्टेला. आणि तिकडे हिने ना आता भजी आणि पाव घेतलाय कारण भूक लागली आहे आणि आम्ही काही खाल्लं नाही आहे. आणि तिकडे जाऊन आम्ही मॅगी बनवू. म्हणजे कैलाशला सांगू मॅगी बनवायला. सो ही विल मेक इट. आणि आता आपण डिरेक्टली भेटूया होमस्टेला. सी या. बाय बाय. सो आता काय झालंय
आम्ही ती जी गाडी होती ना ती सोडली आणि आता आम्ही शेअरिंग कॅबमध्ये आलो आहे. आणि हा गेला इथे ड्रायव्हिंग सीटला. आता आम्ही केळं खाल्लं आहे बिकॉज आमच्याकडे खायला काहीच नव्हतं. तर आता डिरेक्टली घरी जाऊन मॅगी खाऊ. मॅगी हॅलो. तर आता फायनली मी रूमवर आले. मी आता फ्रेशन अप होते, हातपाय तोंड धुते. खाली मी मॅगी सांगितली, मॅगी खाते कारण दिवसभर मी काहीच खाल्लेलं नाही आहे. आणि एक ब्लॅक टी सांगितलं आहे. प्लस माझ्याकडे पार्लेची बिस्किट आहे, ते बिस्किट घेऊन जाते खाली आणि खाते. खूप जास्त भूक लागली आहे आणि चेहरा पण पूर्ण कसा तरी झाला आहे. सो हातपाय तोंड मस्त धुते आणि जाते खाली. आणि आपण भेटूया जरा वेळा. मॅगी खाऊन आली आहे मी आणि आता मी चेंज करते. माझा नाईट ड्रेस इथेच आहे. बाकी काय ना, आजचा दिवस खूप छान गेला. आता हा व्लॉग मी इथेच संपवते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. गणपती बाप्पा मोरया.